हसती खेळती बायको आपल्या घरात असणं हे केवढं मोठं वैभव आहे हे बऱ्याच जणांना कळतच नाही. बऱ्याच जणांना ते उशिरा कळतं आणि वळतं. काही जणांना कळतं पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. घरातली स्त्री हसती खेळती असेल, खुश असेल तर घराच्या भिंती खुश असतात. घरातली वास्तुदेवता खुश असते आणि देवघरात देव पण खुश असतात आणि त्यामुळे घराला घरपण येतं आणि घरातलं वातावरण आनंदी राहतं. हे इतकं सोपं असूनही बहुतेक घरांमध्ये आनंद का नसतो, ताणतणाव का असतो याचं उत्तर लक्षात आलं असेलच. सकाळी उठल्यावर चहा पिताना पेपर वाचू नका, बातम्या ऐकू नका, मोबाईलवर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर बघू नका. चहा पितानाची वेळ बायको करता रिझर्व ठेवा. आपण बातम्या थोड्या उशिरा वाचल्या तर कुठंही आकाश पातळ एक होणार नाही. आपण बातम्या थोड्या उशिरा ऐकल्या तर त्यामुळे आपल्यावर कुठलंही संकट कोसळणार नाही आणि घडलेल्या घटना तर बदलणार नसतातच. हे अगदी सरळ आहे. वाटल्यास 2 दिवस अनुभव घेऊन बघा. आपल्याकडे म्हण आहे, देर आये दुरुस्त आहे. नंतर मात्र चहा पितानाची वेळ बायको करता रिझर्व म्हणजे रिझर्वच. नोकरीची बायको असेल तर जमेल तशी मदत, मुलांची आवरणे, डब्बे भरणे, अंथरूण नीट करणे, थोडे आवरावर हे बघा. नोकरीची नसेल तरी तिची धावपळ बघत, पेपर वाचत किंवा उत्तरं देत बसू नका. रात्री किचन साफ करत जा. घर आवरून ठेवणं म्हणजे मुलांचा अभ्यास बघावा. जमेल ते आणि पडेल ते काम करावे. घरी आई वडील असतील तर त्यांची कामं स्वतः करावी. बघा, खुदकन हसणारी आणि आनंदात बागडणारी बायको घर किती खुश ठेवत असते. चहा पिताना बायकोशी 4 गप्पा मारा. चहा छान झाला असेल तर तसे सांगा. काल गेलेल्या दिवसातल्या चांगल्या घटनांची थोडी उजळणी करा. मुलांबद्दल गप्पा मारा, सासू सासऱ्यांबद्दल गप्पा मारा, बायकोचे आई वडील, भाऊ बहीण यांच्याबद्दल गप्पा मारा. तिचं ऑफिस, आपलं ऑफिस यावर थोडं बोलता येतं. काही चांगले लेख वाचण्यात आले असतील तर ते शेअर करा. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी सगळेच घरी असतात. अंघोळ झाल्यानंतर सगळेच फ्रेश दिसतात, छान दिसतात. आज एकदम मस्त दिसतेस असं बायकोचं कौतुक करा. बायकोच्या एखाद्या ड्रेसचं कौतुक करता येतं, एखाद्या साडीचं कौतुक करता येतं. चला तर मग, आयुष्याची शर्यत जिंकण्याचा सोपा मार्ग आपल्याला सापडला आहे.